तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? जी लोक खूप कमी बोलतात, तेच लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीसमोर खूप जास्त बोलतात. हीच त्यांच्या बोलण्याची खूण असते. कारण ते लोक आपल्याला वाटतं की काहीच बोलत नाहीत, बोलत असतात. जीवनामध्ये कायम एकच नियम ठेवा, मैत्रीमध्ये गद्दारी नाही करायची आणि गद्दारांसोबत कधीही मैत्री करायची नाही. यामुळे तुमची नाती कधीही खराब होणार नाहीत. कारण आपण जेव्हा गद्दार व्यक्तीबरोबर मैत्री करतो ना, त्यावेळेस आपली नातीसुद्धा तेवढीच खराब होत असतात. जर चुकीला चूक म्हणण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही, तर तुमची ताकद आणि धाडस दोन्ही व्यर्थ आहेत. समजा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्यासमोर चुकीची झाली आहे किंवा नात्यामध्ये असेल, तुम्ही चुकीचे एखादी घटना तुमच्यासमोर घडत आहे, पण तुम्ही तिथे बोलू शकत नसाल किंवा बोलण्याचं धाडस जर तुम्ही करू शकत नसाल, तर तुमचं हे सगळं धाडस व्यर्थ आहे. कारण चुकीला चूक म्हणणं आणि धाडस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आयुष्यात ते प्रत्येकाला जमलंच पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एक मैत्रीचं नातं असलंच पाहिजे, जिथे आपण आपलं प्रत्येक दुःख आणि तक्रार सांगता आली पाहिजे. खरं प्रेम फक्त तीच लोक करू शकतात, जी कोणाचं तरी प्रेम मिळावं म्हणून धडपडलेली असतात. कारण त्या लोकांनाच खऱ्या नात्यांची जाणीव असते. त्यामुळे कधीही खरी नाती ओळखायला शिका. खोटी नाती तर इतर लोकही जपतात. कोण म्हणतो की वेळ खूप फास्ट चालते? कधीतरी कोणाची वाट पाहून बघा आणि म्हणजे लगेच जाणवेल वेळ खूप हळू चालते. कारण वेळेचं किंमत त्या लोकांना विचारा, जे काहीतरी वेळ यादी करण्याचं स्वप्न बघतात किंवा त्यांना या वेळेपूर्वी त्यांची जिद्द, त्यांची स्वप्न पूर्ण झालेली हवी आहेतच. तेव्हा खरी वेळेची किंमत समजते. त्या लोकांना वेळेची किंमत विचारा, ज्यांनी वेळेअभावी आपलं स्वप्न हरून बसले आहेत, ज्यांना वेळेअभावी त्यांची गोष्ट मिळाली नाही आहे, कारण त्यांचं वेळेमध्ये काम पूर्ण झालेलं नाही. त्या लोकांना वेळेची खरी किंमत कळत असते. त्यामुळे वेळेची कधीही किंमत करायला शिका. तुमची जर नाती खरी असतील ना, तर ती जोडण्यासाठी कधी झुकावंही लागतं आणि कधी आपण चुकीचे नसलो तरीही तिथे माफीही मागावी लागते. कारण आजकाल खरी नाती कुणालाही मिळत नाहीत आणि तुम्हाला जर ती मिळाली असतील तर ती जपण्यासाठी धडपड नक्कीच केली पाहिजे. म्हणूनच कुणीतरी म्हटलं आहे, आम्ही वागतो कारण आम्हाला नाती निभवायला आवडतं, नाहीतर तसे चुकीचे आम्ही काल पण नव्हतो आणि आजसुद्धा नाही. आणि हे तितकंच सत्य आहे की आजकाल खरी नाती आपल्याला खरंच बघायला मिळत नाहीत. इतर आजूबाजूला आपण संपत्तीसाठी भांडणारी, इतरांसाठी नाती तोडणारी लोकंसुद्धा आपण बघत असतो. पण तुमच्या आयुष्यात खरीच नाती तुम्हाला मिळाली असतील तर त्याची किंमत ठेवा. त्यासाठी कधी आपलं स्वार्थ वगैरे मनामध्ये बाळगू नका. जर कधी तुम्हाला नाती निभवायची वेळ आली तर कधी झुकासुद्धा, कारण ही नाती खूप अनमोल आहेत. तेच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. जीवनामध्ये तुमची प्रगती केव्हा होते माहिती आहे का? जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करायला लागतील तेव्हा. आणि तेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने समजून जा की तुमची खऱ्याप्रमाणे प्रगती होत आहे. कारण तोंडावर गोड बोलणारी आणि समोर सांगणारी लोक तर आपल्याला कित्येक भेटून जातात. कारण इतर लोक आपल्याला बरं वाटावं म्हणून किंवा आपलं मन राखता यावं म्हणून अशी प्रशंसा करणारी लोक तर आपल्याला प्रत्येक वेळी भेटत असतात. पण खरे लोक तेव्हाच भेटतात जेव्हा ते आपल्याला कॉपी करतात. तेव्हा खऱ्या अर्थाने समजून जा की तुम्ही जीवनात यशस्वी होत आहात. हेच तुमचं यशस्वी होण्याचं खरं लक्षण आहे. त्यामुळे इतरांच्या बोलण्यावर भुलण्यापेक्षा किंवा कुणीतरी माझी प्रशंसा करेल म्हणून वाट बघण्यापेक्षा जीवनामध्ये यशस्वी नक्की व्हा. तेव्हाच खऱ्या अर्थाने या जीवनाला अर्थ आहे. शेवटी प्रत्येकाचं नशीब आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नाती, माणसं कशी मिळतील. काही जणांना खूप नशीबवान असतात की प्रेम करणारी नाती मिळतात, पण काही जणांना खूप भाव काढणारी वगैरे नाती मिळतात. त्यावेळेस असं करून चालणार नाही की मी लगेच नाती तोडतो, पण त्या नात्यांना काहीतरी वेळ दिला पाहिजे. जी नाती निभवण्यासाठी, नाती फुलून येण्यासाठी वेळ आपण प्रत्येकाने दिला पण पाहिजे आणि प्रत्येकाने काही वेळ घेतलासुद्धा पाहिजे.
आपण हे प्रगतीचं युग आहे आणि त्याच्यामध्ये आपण घाईगडबडीने अशी काही नाती तोडण्यासाठी निर्णय घेत असतो की त्याच्यामध्ये आपण पेशन्स ठेवत नाही. तर असं कधीही करू नका. नाती जोडण्यासाठी कधीकधी संयमसुद्धा बाळगला पाहिजे. त्यामुळे संयम नक्की बाळगा. कारण नातं जेव्हा आपण निभवत असतो त्यावेळेस ते दोन्हीकडून निभवलं जातं, पुढच्या माणसाकडून सुद्धा आणि आपल्याकडून सुद्धा. त्यामुळे नाती तोडण्यासाठी कधीही घाई गडबड करू नका. नाती ही खूप अनमोल असतात. नात्यांची किंमत खरी तर त्यांना विचारा जे अनाथ जन्माला येतात किंवा ज्यांचे जन्मताच त्यांची सगळी नाती तुटलेली असतात आणि ते मोठे झाल्यावर खरी नात्यांची किंमत, इतरांची किंमत त्यांना कळते. त्यामुळे तुम्ही खरंच नशीबवान आहात की प्रत्येक नाते तुमच्या आयुष्यात आली आहेत. त्यामुळे ते नात्यांची किंमत करा. वेळ कधी काय रंग दाखवेल हे आपल्याला माहिती नसतं, पण तुम्ही समजून घ्या, ज्या श्रीरामचंद्रांना रात्री राज्य मिळणार होतं त्याच प्रभू रामचंद्रांना सकाळी वनवासाला जावं लागलं. इथे आपली काय दशा? इथे देवाला काहीच चुकलं नाही तर आपली माणसांची काय किंमत असणार आहे? कारण वेळ फक्त पैशावरती ठरलेली असते. त्यामुळे जीवनात यशस्वी होऊन पैसा कमवण्यावरती लक्ष द्या. हे कलियुग आहे. इथे कुणाची किंमत नसते किंवा इतरांची किंमत नसते, पण ती तुम्ही स्वतः करा. नाती स्वतःची स्वतः ठेवा आणि तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल, तुमची स्वप्न पूर्ण होतील, त्यावेळेस तुमच्या अवतीभोवती लोकांची गर्दी होईल. त्यामुळे जीवनामध्ये स्वप्नांना आणि यश मिळवायला तेवढंच महत्त्व द्या. तेवढ्याच जिद्दीने तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज कष्ट करा. भलेही आज तुम्हाला वाटत असेल की मला खूप कष्ट करावं लागतंय, आता मला खूप त्रास होतोय, या गोष्टी मला सहन होत नाहीत, पण लक्षात ठेवा, आज हेच जे तुम्ही ध्येय घेऊन जगत आहात किंवा स्वप्नांसाठी तुमची जी धडपड चालू आहे ती तुम्हाला उद्या जिद्द देणार आहे आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ती यशापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आज जे तुम्हाला वाटतंय की दुःख सहन करताय, तर ते कष्ट खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जिद्द अजिबात सोडू नका. स्वप्न पाहणं ही खूप मोठं असतं. प्रत्येकालाच आपली स्वप्न पूर्ण करता येत नाही, कारण त्यांच्यामध्ये जो संयम असायला हवा आहे तो नसतो. त्यामुळे तुमचा जर वेळ अजूनही गेलेली नाही, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर संयम प्रत्येकाने बाळगला पाहिजे. जीवनामध्ये काही गोष्टींना इग्नोरसुद्धा करता आलं पाहिजे. कारण कधी कधी असं होतं की तुम्ही कितीही चांगली व्यक्ती असाल, कितीही प्रामाणिक वागत असाल, पण कुणाच्या ना कुणाच्या स्टोरीमध्ये, कुणाच्या आयुष्यामध्ये तुम्ही वाईट नक्की असता. त्यामुळे या गोष्टींना इग्नोर करून कसं जगायचं हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. कारण खूपदा आपण चांगलं करण्याच्या नादामध्ये एखाद्याचं काहीतरी नुकसान तिथे झालेलं असतं आणि तेव्हा कधी ना कधी तो तुम्हाला दोषी ठरवतो, कारणीभूत समजतो आणि त्याचं दुःखाला आपण कुठेतरी जबाबदार असतो. पण कुठेतरी यश मिळवण्यासाठी किंवा या गोष्टी समजण्यासाठी आयुष्यामध्ये या गोष्टींना दुर्लक्ष करता आलं पाहिजे. कारण कुठे ना कुठे आपण जबाबदार धरून त्या गोष्टींना मनात धरून आपण अजिबात बसू शकत नाही. कारण सुख पाहता पाहता दुःख सहन करण्याची जिद्द आपल्यात आली पाहिजे. कारण दुसऱ्यावर अवलंबून असलेले लोक कधीच आनंदी बनू शकत नाहीत. म्हणून इतके सफल बना, इतके यशस्वी बना की तुमच्या गरजा आणि इच्छा तुम्हीच पूर्ण करू शकाल आणि त्या स्वतःच्या जिद्दीवर पूर्ण करा. आज यशस्वी होण्यासाठी कष्ट वाटत असले तरी तुमची उद्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी ते कष्ट गरजेचे आहेत. त्यामुळे कष्टांना अजिबात घाबरू नका. दुसऱ्यांवर अवलंबून राहून फक्त गरजा पूर्ण होतात. आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर स्वतःलाच जिद्द आणि कष्ट करावे लागतात. ते कष्ट आज आपल्याला त्रास देतात किंवा इतरांनी बोललेली बोलणी, हा काय करू शकेल, अशा अनेक गोष्टी आपल्या मनात गुंतलेल्या असतात. पण त्यांचा विसर पाडून त्या लोकांना इग्नोर करून जिद्दीने कष्ट करा आणि त्या लोकांना यशस्वी होऊन दाखवा आणि मग बघा उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तो मिळवण्यासाठी जी जिद्द, जे कष्ट तुम्ही करत आहात ते किती गरजेचं आहे.
यशाच्या शिखरावर गेल्यानंतर त्या कष्टाची खरी जाणीव तुम्हाला होईल आणि आज जे तुम्हाला त्रासदायक वाटतंय, जे वाटत आहे की तुम्हाला जे अति दुःख होतंय, ते दुःख तुम्ही कुठेतरी विसरून जाल. त्यामुळे जिद्दीने कष्ट करा आणि तो सूर्योदय आणण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमची जिद्द कधीही सोडू नका. आणि हेही लक्षात ठेवा, जो माणूस नियम बनवून आजचं काम आजच पूर्ण करेल, तोच माणूस एक दिवस जीवनामध्ये यशस्वी होईल. जेव्हा आपण आजचं काम उद्यावर ढकलतो किंवा अनेक कामं उद्या करू, परवा करू या घटनेवर आपण घटनाक्रम बनवत असतो, ते फार चुकीचं आहे. कारण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आजचं काम आजच पूर्ण करता आलं पाहिजे किंवा टार्गेटपेक्षा जास्त काम तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांचे मत कधीही तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं भविष्य ठरवतात तुमची स्वप्न, तुमची जिद्द आणि कष्ट करण्याची जिद्द. त्यामुळे कष्टाला किंमत द्या, कारण आजची मेहनत तुमचं उद्याचं भविष्य घडवेल. आजचा व्हिडिओ, आजचे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन विचारांसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.